नमस्कार मैत्रिणींनो, आरती ब्लॉग मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आणि तुमच्यासाठी खास अशा शिलाईच्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या मी घेऊन येत असते। तर आज आपण बघणार आहोत की कापडाच्या तयार नॉट कशा करायच्या। तर आपण प्रत्येक वेळेला काय होतं, ब्लाऊज वगैरे शिवतो आणि ज्या मार्केटमध्ये रेडीमेड नॉट येतात त्या आपण नॉट अटॅच करत असतो ब्लाऊजला। तर काय काय वेळेला ब्लाऊज वगैरे सगळं व्यवस्थित होतं, ब्लाऊज घातला जातो आणि ज्यावेळेला नॉट आपण टाईट बांधतो तर त्यावेळेला टिपेमध्ये नॉट आहे ती उसवली जाते आणि नॉट लवकर खराब होते। मग शोल्डर उतरणं किंवा मग गळा ब्रॉड असेल तर मग ते शिलाईचं फिनिशिंग वगैरे काही दिसत नाही, कारण की नॉट असली की ब्लाऊज अगदी परफेक्ट अंगामध्ये बसतो। तर आपण आज शिकणार आहोत की कापडाच्या तयार नॉट कशा करायच्या ते, आणि छोटे छोटे लूप्स आहेत जे डिझाईनसाठी वापरतात, डिझाईनसाठी नॉट सुद्धा, आणि छोटे छोटे जे लूप्स असतात की जे लूप्स पूर्ण ब्लाऊजला वगैरे किंवा डिझाईन करण्यासाठी वापरतात, हे दोन जे नॉटचे प्रकार आहेत ते तुम्हाला मी दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरायचं नाहीये आणि नक्कीच या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल। मग छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये आपल्याला नॉट तयार करायची असते तर ती कशी करायची हे सुद्धा दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा। तर चला बघूया आपण नॉट कशी तयार करायची। आपण नॉट तयार करून घेणार आहोत। तर नॉट तयार करायला कापड आहे ते क्रॉस पट्ट्या काढायच्या आहेत कापडावरती, जेणेकरून कापडाला बघताय तुम्ही ताण बसतो। जरी सरळ बाजू असेल तर सरळ बाजूला ताण बसत नाही, त्यामुळे ज्या बाजूला तिरका ताण पडतो, कापड ताणलं जातं, तशीच आपल्याला तिरकी पट्टी काढायची, 1 इंचाची तिरकी पट्टी काढायची। कापड आपल्याला थोडं शिल्लक आहे त्यामुळे राहिलेल्या तुकड्यामध्येच आपण नॉट बनवणार आहे। हा दुसरा तुकडा। तर आता आपण ह्या कापडाची एक उलटी बाजू आहे आणि सरळ बाजू आहे। जी सरळ बाजू आहे त्या ठिकाणी डिझाईन बघाल तर डिझाईन अगदी डार्क आहे आणि उलट्या बाजूला डिझाईन आहे ती फेंट आहे, त्यामुळे जी सरळ बाजू आहे त्या सरळ बाजूवरती ही सरळ जी पट्टी आहे ती सरळ पट्टी ठेवून घ्यायची आणि जॉईंट मारायचं। जसे की ही एक आडवी आणि ही पट्टी आहे ती उभी, आणि सरळवर सरळ, ही सरळ बाजू आणि ही सरळ बाजू, त्याच्यावरती तिरकी टीप मारायची। तिरकी टीप मारताना ह्या कॉर्नर पासून ह्या कॉर्नर पर्यंत तिरकी टीप मारायची आणि धागा आहे तो मॅचिंगचाच वापरायचा आहे। तिरकी टीप मारून घेतलेली आहे आणि जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते कट करून घ्यायचंय, आणि जे हे दोन कापड आहेत तर ह्या कापडाच्या मध्ये नखाने खाच मारून घ्यायचे, जेणेकरून नॉट आहे ती लवकरात लवकर आपली तिथून उलटी म्हणजे सरळ होऊ शकते ज्या वेळेला आपण टीप मारणार आहे तेव्हा। तर आता आपण टीप मारायचे, अगदी 2 दोरीचं अंतर ठेवून टीप मारायचे। नॉट आपल्याला नाजूक आणि बारीक बनवायचे। एक दाब अंतर ठेवून टीप मारायचे, कारण की नॉट आपल्याला नाजूक बनवायचे। आणि आता काय होतंय, सहसा मार्केटमध्ये रेडीमेड नॉट आल्यामुळे आपण ह्या नॉट आपण बनवत नाही, पण आपल्याला माहिती असावं की ह्या नॉट कशा तयार होतात आणि कशा पद्धतीने आपल्याला डिझाईनला वगैरे आपण ह्या नॉट यूज करू शकतो, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते आणि नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल। जे एकसारखं अंतर ठेवून मार्जिन ठेवायचे आतमध्ये, म्हणजे जेणेकरून नॉट आपल्याला पलटी करायला किंवा सरळ करायला आपल्याला त्रास होणार नाही। जास्त पण अर्धा इंचाचं मार्जिन ठेवायचं आतमध्ये। तर अशा पद्धतीने मी टीप मारून घेतली बघा। तर आता आपल्याला ही सरळ करायची नॉट, त्यासाठी मोठी सुई घ्यायची। मोठ्या सुईला 4 पदरी धागा ओवून घ्यायचा आहे, किंवा जर आपल्याकडे मोठा वाकळीचा जाड धागा असेल तरी सुद्धा चालण्यासारखे तो धागा वापरायचा आहे, आणि सिंगल मध्ये जरी तुम्ही ओवून घेतलं तरी चालण्यासारखं आहे। मी आता हा माझ्याकडे शिलाईचा धागा आहे, शिलाईच्या धाग्यानेच मी सुईमध्ये ओवून घेते आणि हा 4 पदरी धागा मी तयार करून घेतलेला, जेणेकरून लवकरात लवकर आपली ज्या वेळेला नॉट आपण पलटी करणार आहे त्यावेळेला तुटला नाही पाहिजे, त्यासाठी 4 पदरी धागा तो मी ओवून घेतलेला आहे। गाठ मारून घ्यायचे, आणि आता ही नॉट आहे तर नॉटला पलटी कशी मारायची ते तुम्हाला दाखवते अगदी जवळून। आता ह्याच्यामध्ये जे अंतर आहे, आपण टीप मारलेली आहे, टिपेमध्ये जे मध्ये जे अंतर आहे की जे आपण पलटी मारायचे तिथं मधोमध सुई घालायचे आणि सुई ओवून घ्यायचे।
सुई ओवून घेतली ही सुईची आणि धाग्याची गाठ मारायची. बघा हा धागा आहे, शिल्लक राहिलेला शेवटचा धागा आहे, त्याच्या 2 धाग्याच्या मधून गाठ मारून घ्यायची. ही गाठ बसलेली आहे आणि हे जे सुईचं नाक आहे त्या नाकापासून उलटी सुई आतमध्ये घालायची. होय, आपण आता उलटी करून घेतलेली आहे, सुई घालून घेतलेली आहे. तर सुई घालून झाली की ही सुई एखाद्या मशीनचा पार्ट असेल तर त्या पार्टलाच अडकवायचे, जेणेकरून आपल्याला पलटी करायला सोपं पडेल. आता हा शेवटचा भाग आहे, त्या शेवटच्या भागाला पलटी करायचं आहे. नवीन असाल तुम्ही, जर आज पहिल्यांदाच ट्राय करत असाल तर थोडस तुम्हाला किचकट वाटेल, पण एकदा दोनदा तुम्ही नॉट तयार करून बघितली की अगदी सोपी आणि महत्वाचं टिकाऊ नॉट आहे. कापडाचे असल्यामुळं दिसायला पण ब्लाउजला डिझाईनला वगैरे छान दिसते. बघा आतमध्ये कापड जाते. एकदम नाजूक हे ना ओढून घ्यायचं. एकदम तुम्ही हिसका जर दिला तर धागा तुटण्याची शक्यता आहे. माझा आता एक साईडचा धागा तुटलेला आहे, तरी सुद्धा नाजूक हे ना थोडं 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 जसं की थोडं ताण त्या नॉडला सोसेल असं मी धागा ओढून घेतलेला आहे. तर बघाल धागा 2च पदरी राहिल्या, 2 पदरी धाग्यावरती नॉड उलटी केली मी. 2 पदरी धाग्यावरती नॉट सरळ केलेली आहे मी. तर ज्या वेळेला हे टोक निघालं, हे जे पण पलटी केलेली नॉड आहे ही निघाली की लक्षात घ्यायचं की आता तुम्ही जोरात जरी ही नॉड आहे शिल्लक राहिलेली ती जरी ओढली तरी काही प्रॉब्लेम येत नाही. पण ज्या वेळेला धागा आतल्यात अडकतो त्यावेळेला तुम्हाला टीप उसवल्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे अगदी सावकाश पद्धतीने नॉड आहे ती पलटी करून घ्यायची. ज्या वेळेला वाटेल तुम्हाला की बाबा इथे जास्तच जाचतंय किंवा उलटी होत नाही, नॉट पलटी होत नाहीये लवकर, तर त्यावेळेला थोडंसं मार्जिन इथलं ते कट केलं तरी चालण्यासारखं. आपली नॉड आहे ती कट केलं, मग थोडंसं मार्जिन मी तिथलं कट केलं. जॉईंट होता जेव्हा आपण जॉईंट टाकलं होतं तिथं मार्जिन थोडंसं जास्त डबल असल्यामुळं थोडंसं ती जाचते. काय प्रॉब्लेम नाही, प्रयत्नांती परमेश्वर. थोडं थोडं आपण जर आज नवीनच शिकत असू तर प्रयत्न करायला काय हरकत नाही, बरोबर आहे ना. अशा पद्धतीने आपली नॉड आहे ती तयार झालेली आहे. किती छान आणि मस्त अशी नॉट तयार झालेली आहे. खूप सुंदर अशी नॉट तयार झालेली आहे. तर आता आपल्याला ही नॉट ब्लाउजला मागे लटकन वगैरे लावू शकतो, त्यासाठी आपण ही नॉट तयार केली आहे. आता त्याचबरोबर लूप्स, छोटे छोटे लूप्स असतात, तर ते लूप्स कसे तयार करायचे ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. आता आपल्याला लूप्स तयार करायचे. लूप्स तयार करण्यासाठी सरळ पट्टी असते, आपण जे नॉर्मल कमरेला वगैरे छोट्या सरळ पट्ट्या काढतो तशी पट्टी काढायची आणि ती पण 1 इंचाचीच काढायची, जास्त मोठी पण काढायची नाहीये. 1 इंचाचीच पट्टी काढायची आणि 1 इंचाची पट्टी काढून बरोबर 1/2 इंचावर टीप घ्यायची. कारण की लूप्स जे आपण ब्लाउजला डिझाईन साठी वापरतो ते लूप्स आहेत ते थोडे मोठे असतात, नॉट सारखे एवढे बारीक नसतात. त्यामुळे 2 रेषा आपण मगाशी आपण ह्या नॉडला घेतलेल्या, तर 1 रेषेचं माप घेतलेलं, आता हे 2 रेषेचं माप घेऊन टिप मारायचे. बघा 2 रेषेचं माप घेऊन आपण टिप मारलेली आहे. मार्जिन आहे ते थोडंसं 1 रेषेचं मार्जिन ठेवायचंय आणि कट करून घ्यायचंय. आणि याला मार्जिन जास्त नसतं, कारण की याला मार्जिन जास्त ठेवायचं नाही, जेणेकरून आतमध्ये ही कशी आता गोल नॉट तयार झाले, तर तशी आपल्याला ही गोल तयार करायची नाहीये, थोडी चपटीत नॉट तयार करायची. तर आपण मगाशी जसं सांगितलं 4 पदरी धागा घ्यायचा तसाच धागा घ्यायचा आणि सेम तसंच जशी ही नॉट पलटी केली तशीच आपल्याला आता ही लूप्स आहेत ते पण पलटी करून घ्यायचंय. सेम गाठ मारायची. ही जो मधला राऊंड येते त्यामधला जो गोलाकार भाग असतो
तर त्या गोलाकार भागामध्ये आपण सुई ओवून घेतली आणि धाग्याची गाठ मारून घेतलेली. आणि हे जे सुईचं नाक आहे ते आपण ह्याच्यामध्ये घालायचं, की ज्याने उलट्या साईडून घालायचं. सुई आहे ती बाहेर काढून घ्यायची. आणि सुई तसंच मगाशी आपण अडकवली तशीच मशीनला कोणत्याही एका पार्टला अडकवून घ्यायचे. जे आपले लूप्स आहेत ते उलटी करून घ्यायचे. बघा किती छान पद्धतीनं हे जे आपली तयार केलेले लूप्स आहेत डिझाईनसाठी आपण वापरू शकतो, तर तसे आपण तयार केलेले आहे. आता ही नॉट बघा आणि हे लूप्स. नॉट बघाल तर गोल असते, गोलाकारामध्ये नॉट तयार होते. का तर हे क्रॉस पट्टीमध्ये आपण काढलेले असतात आणि क्रॉस पट्टीमध्ये असल्यामुळे आतमध्ये एक्स्ट्रा अर्धा इंचाचं जरी मार्जिन असलं तरी ते आतमध्ये स्ट्रेचेबल असल्यामुळे आतमध्ये ती नॉट आहे ती पूर्ण घेत असते मार्जिन येते. तशी सरळ पट्टीवर काढलेले, त्यामुळे सरळ पट्टीवर एक्स्ट्रा मार्जिन जर तुम्ही ठेवलं तर ती नॉट लवकर पलटी होत नाही. का तर हे स्ट्रेचेबल कापड नसतं. सरळ पट्टीवर आपण हे लूप्स आहेत ते तयार केलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपली डिझाईनसाठी वापरणारे लूप्स आणि डिझाईनसाठी किंवा मागे ब्लाउजला लावणारे नॉट आहेत ते आपले तयार झालेले आहेत. तर तुम्हाला नक्कीच ह्या व्हिडिओचा फायदा होईल आणि तुम्ही सुद्धा आज जर नॉट किंवा लूप्स बनवत असाल किंवा नवीन शिकत असाल तर नक्कीच तुमच्या हे लक्षात येईल. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुम्ही हे ट्राय जर केलं असेल तर तुम्हाला नक्कीच जसं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तुम्हाला करता आलंय की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल आपला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. कारण की अल्टरचे जे छोटे छोटे जे टिप्स असतात किंवा जे शिलाईच्या बाबतीतल्या छोटे छोटे टिप्स असतात की आपल्याला लक्षात येत नाहीत की काय करायचं काय नाही, तर ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत मी आपल्या चॅनल मार्फत किंवा व्हिडिओ मार्फत तुम्हाला मी सांगण्याचा दाखवायचा प्रयत्न करत असते. नक्कीच तुम्हाला ह्याचा उपयोग होईल. तर थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. धन्यवाद.